राज्यातील विविध भागात थंडीचा जोर वाढलाय. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील किमान तापमानात सर्वाधिक घट नोंदवल्या गेली आहे. किमान तापमानाचा पारा 10 अंश वर आलाय. गेले काही दिवस राज्यात धुक्यासह ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. आता मात्र काही ठिकाणी निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवस राज्यातील वातावरण कोरडे असणार आहे. कुठलीही पावसाची शक्यता नाही. चला तर जाणून घेऊ पुढील 24 तासात राज्यातील हवामान व तापमानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात निरभ्र आकाश असणार आहे. 27 नोव्हेंबरला मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. कोकण विभागात सुद्धा 27 नोव्हेंबरला कोरडे वातावरण असेल. पुण्यामध्ये 27 नोव्हेंबरला मुख्यतः निरभ्र आकाश असेल. पुण्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. पुण्यातील किमान तापमानात सतत बदल होताना दिसून येत आहे. आता पुण्यातील किमान तापमानात सर्वाधिक घट झालेली आहे. त्यामुळे पुणेकरांना कडाक्याची थंडी सहन करावी लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश राहणार असून तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. किमान तापमानात आणखी घट झाल्याने तेथील नागरिकांना कडाक्याची थंडी जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान पाहायला मिळेल. विदर्भात 27 नोव्हेंबरला धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. नागपूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असेल. विदर्भातील तुरळक जिल्ह्यात थंडीचा जोर आणखी वाढलाय. ढगाळ वातावरण कायम असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 27 नोव्हेंबरला निरभ्र आकाश असणार आहे. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असेल. नाशिकमध्ये सुरुवातीपासूनच थंडीचा जोर कायम आहे. तेथील नागरिकांना आणखी थंडीचा कडाका जाणवणार आहे. राज्यात दिवसेंदिवस किमान तापमानात घट होताना दिसून येत आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमानात सर्वाधिक घट नोंदवल्या गेली आहे. राज्यात थंडीचा जोर वाढताना बघून नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तर हा होता राज्यभरातील तापमान आणि हवामानाचा आढावा.